तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर तुम्ही इथे माझ्यासोबत तुमचं इंडेक्स पेज ओपन करा. जो आपला लेसन नंबर 4 आहे आणि लेसन नंबर 6 आहे तो तुम्हाला पूर्ण कॅन्सल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही प्रश्न करायचे नाही आहेत. ठीक आहे. मग आपण आता लेसन नंबर 1 बघूया. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तिथे जो फर्स्ट पेज आहे त्याच्यामध्ये जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे याचं डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 1 मार्क साठी एमसीक्यूज मध्ये. ठीक आहे. मग त्याच्या खालती जो तुमचा टेबल आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, याच्यामधलेही सगळे प्रश्न तुम्ही करा. हेही तुम्हाला 1 मार्क साठी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पेज नंबर 2 वरती जो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डेफिनेशन एकदा रीड करायचं आहे, कारण जे तर आलं तर तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे. त्याच्या खालचं जे एक्झाम्पल आहे ते कॅन्सल आहे, ते तुम्हाला येणार नाही, त्यामुळे तुम्हाला नाही करायचं आहे. एक्झाम्पल 2 पण नाही करायचं आहे, ते पण कॅन्सल आहे. जरी ते ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये असेल तरी ते नाही करायचं आहे. नंतर एक्झाम्पल नंबर 3 आहे, तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो तुम्हाला करायचा आहे. याच्या सारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मग हाही प्रश्न करा आणि याच्या सारखेही प्रश्न तुम्हाला येतील. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ऍक्टिव्हिटी सारखा असला तरी तो तुम्हाला नाही करायचा आहे, तो परीक्षेत नाही येणार. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1st to 6th सगळे क्वेश्चन्स कॅन्सल आहे, ते तुम्हाला रेड्युस्ड मध्ये आहेत. आणि जो क्वेश्चन नंबर 7 आणि 8 आहे तो तुम्ही नक्की करा. हे प्रश्न तुम्हाला असे पूर्ण सोडवला पण येतील किंवा हे असे फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा येऊ शकतात, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड सारखे. ठीक आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही हे नक्की करा. त्याच्यानंतर ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर तुम्ही हे नक्की करा. आणि इथे खाली नेक्स्ट पेज वरती तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत, तर हे स्टेप्स तुम्हाला फिलअप्स मध्ये विचारतील, तर हे स्टेप्स ही एकदा रीड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही सोडवा. आणि ग्राफ ड्रॉ करताना तुम्ही त्याचं इक्वेशनचं नाव, त्याची स्केल, त्याचे कोऑर्डिनेट्स सगळे एकदम व्यवस्थित मेन्शन करा, म्हणजे तुम्हाला ग्राफ मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. ठीक आहे. कोणतीही गोष्ट विसरू नका. आणि ग्राफ तुम्हाला परीक्षेमध्ये टीचर्स अवेलेबल करून देतील, त्यामुळे ग्राफ नीट बनवा आणि त्याची नेमिंग ही नीट करा. नेक्स्ट पेज वरती पण तुम्हाला क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक सारखा आहे. तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट दिला आहे आणि वाय तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर असे क्वेश्चन तुम्हाला 2 किंवा 1 मार्क्सला येऊ शकतात, तर हे पण नक्की करा. ऍक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सगळे करायचे आहेत, कारण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2, क्वेश्चन नंबर 1 इम्पॉर्टंट आहे, मार्क करा. क्वेश्चन नंबर 2 पण सॉल्व्ह करा. सगळे सॉल्व्ह करायची गरज नाहीये, 1-2 प्रश्न सोडवा. ते ग्राफिकल मेथडनेच तुम्हाला आन्सर काढायचे आहेत. मग 1-2 प्रश्न सोडवले की तुम्हाला एक आयडिया येईल की ते कसे सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला डिटर्मिनंट फॉर्मचे क्वेश्चन्स आहेत. डिटर्मिनंटचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की येणार, एकतरी प्रश्न नक्की येईल. ते जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तुम्हाला 1 or 2 मार्क्स साठी हे सॉल्व्ह एक्झाम्पल येऊ शकतात, तर हेही सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल, हा पण प्रश्न तुम्हाला आहे, त्यामुळे याचेही प्रश्न सोडवा. याच्यामध्ये जे डी आहे, dx, dy हे कसे काढायचे, याचे फॉर्म्युलेस हे पण तुम्हाला विचारू शकतात 1 मार्क साठी, त्यामुळे हे पण वाचा. आणि हे आल्याशिवाय तुम्ही प्रश्न सोडवू नाही शकत, त्यामुळे तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर लेट्स रिमेंबर बॉक्स आहे, इथे मी काही मार्क नाही केला आहे, हाही बॉक्स तुम्ही करा. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले दिले आहेत, तुम्हाला लक्षात राहील की तुम्हाला कसं सोडवायचं आहे. त्याच्यानंतर सॉल्व्ह एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1 टिक करा, तो पण येऊ शकतो. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी आहे, ती इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी आहे, हे नक्की परीक्षेत येणार. हा सम सेम टू सेम येऊ शकतो किंवा वेगळे नंबर चेंज करून येतील, पण असे प्रश्न येणार. त्याच्यानंतर कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी, मार्क करा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3, क्वेश्चन नंबर 1 मार्क 1 मार्क साठी विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 2 पण 2 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो.
आणि क्वेश्चन नंबर 3 पण विचारणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी ऍक्टिव्हिटी असली तरी ती तुम्हाला नाही, ते रेड्यूस पोर्शन मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला करायचं नाहीये. पेज नंबर 17 वरती या. सॉल्व कॅन्सल आहे, सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला नाही करायचं आहे. पेज नंबर 18 वरचा पण जो एक्झाम्पल आहे तो कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा आहे. पेज नंबर 19 वरती ऍक्टिव्हिटी बेस्ड असला पण तो कॅन्सल आहे, तुम्हाला नाही करायचे. प्रॅक्टिस सेट 1.4 तुमची पूर्णच कॅन्सल आहे, याच्यामधला एकही सम तुम्हाला करायचा नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट पेज, ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. तर फर्स्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, रीड करा, तुम्हाला कळेल की काय करायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. असे प्रश्नही विचारले जाऊ शकतात 2 मार्कासाठी. नंतर एक्झाम्पल 1 आहे, सॉल्व्ह करा. एक्झाम्पल 2 पण इम्पॉर्टंट आहे, नक्की वाचा आणि सोडवा. एक्झाम्पल 3 पण इम्पॉर्टंट आहे आणि याचे जे क्वेश्चन्स आहेत ना, या सगळे जे जे आपल्याला इक्वेशन बनवायचे आहेत, हे क्वेश्चन एकतर पूर्ण सॉल्व्ह करायला येतील, नाहीतर आपल्याला सांगतील की त्यांचे इक्वेशन्स कंडिशन्स रीड करा आणि इक्वेशन फॉर्म करा. याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात 2 मार्कासाठी. जे कंडिशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत स्टेटमेंट वाले, हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही नीट सॉल्व्ह करा, कारण याच्यामधला एक प्रश्न तरी तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. त्यामुळे पेज नंबर 24 नंतर 25 एक्झाम्पल 5 येऊ शकतो, मार्क करा. प्रॅक्टिस सेट 1.5, तर हे तुम्हाला प्रॅक्टिस सेट पूर्णच सोडवायची आहे, पण याच्यामधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला नक्की एकदा ट्राय करून बघायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे, तोही तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सेट बघूया. प्रॉब्लेम सेट मध्ये एमसीक्यूज तुम्हाला करायचे आहेत. सगळ्या प्रॉब्लेम सेटच्या एमसीक्यूज तुम्हाला करायचेच आहेत, कारण एमसीक्यूचा फर्स्टच क्वेश्चन असेल तर तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मार्काला येऊ शकतो किंवा 1 मार्काला येऊ शकतो. कम्प्लीट द टेबल आहे, तो टिक करा. क्वेश्चन नंबर 3 ग्राफिकल मेथडने आहे, त्यामुळे ते पण तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 डिटर्मिनंट मेथड येणार परीक्षेमध्ये. क्वेश्चन नंबर 5 क्रॅमर्स रूल येणार परीक्षेमध्ये. क्वेश्चन नंबर 5 चा जो 5th क्वेश्चन आहे ना, तो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तो नक्की परीक्षेमध्ये येऊ शकतो. हा असा येईल प्रश्न, नाहीतर याच्यासारखा प्रश्न पण येणार तुम्हाला एकतरी प्रश्न असा. त्यानंतर सॉल्व्ह द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. त्यामध्ये फर्स्ट वन आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड सारखा आहे, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतीलच, त्यामुळे तो नीट सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 2, 3, 4 सगळेच मार्क करा, सगळेच इम्पॉर्टंट आहे. जसं मी म्हटले की वर्ड प्रॉब्लेम्स वाले सगळे सम्स तुम्हाला करायचे आहेत, कोणताही सम सोडायचा नाही आहे. पण हे ऍक्टिव्हिटी बेस्ड जिथे बॉक्स वगैरे दिले आहेत, हे प्रश्न नीट बघा आणि नीट सोडवा. त्याच्यानंतर आपण लेसन नंबर 2 कडे येऊया आता. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, फर्स्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. सगळे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ना टेक्स्टबुक मध्ये, ते सगळे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. लेट्स रिकॉल ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, करा. 1 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. कोएफिशियंट्स काय काय आहेत ते तुम्हाला माहिती हवं. ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, त्यामुळे 1 मार्क्ससाठी येऊ शकतो, करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 आहेत, हे 4चे 4ही बघा, सगळं सोडवू नका, पण एकदा नीट एक सम जरी सोडवला ना सगळ्या क्वेश्चन मधून, तरी तुम्हाला एक आयडिया येईल की कसं प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. तर हे प्रश्न 2 मार्काला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल करायचं आहे, 2 मार्काला विचारणार. ऍक्टिव्हिटी बेस्ड इम्पॉर्टंट आहे, मार्क करा आणि नक्की सोडवा. लेट्स रिमेंबर वाला जो पार्ट आहे ते तुम्हाला एमसीक्यू विचारला जाईल, त्यामुळे जेवढेही चॅप्टर तुम्हाला एक्झाम मध्ये आहे ना, जे सगळे लेट्स रिमेंबर पार्ट वाचून ठेवा, ते एमसीक्यूज मध्येच विचारणार. फॉर्म्युलेज, डेफिनेशन्स हे सगळं एमसीक्यू मध्ये येऊ शकतं. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 1 करायचा आहे. 2, 3, 4 सगळे क्वेश्चन करायचे आहेत. जो क्वेश्चन नंबर 5 आणि 6 आहे ते दोन्ही पण इम्पॉर्टंट मार्क करा, हे तुम्ही नक्की सोडवा. हा प्रश्न किंवा याचे सारखे प्रश्न परीक्षेमध्ये येतील. ठीक आहे. त्याच्या खाली ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, येणार, मार्क करा. 2 मार्क्ससाठी येऊ शकतो, नंतर 1 मार्क्ससाठी. नेक्स्ट सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यामधला एक तरी प्रश्न नक्की येईल. त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल मध्ये फर्स्ट 1 करायचा आहे. त्याच्यानंतर एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट आहे 2.1
क्वेश्चन नंबर 1 करायचा आहे. अवघड प्रश्न करा, जे तुम्हाला अवघड वाटतील ते प्रश्न करा. सोपे प्रश्न सोडवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 तर नक्कीच करा. ऍक्टिव्हिटी बेस्ड टाईप आहे, त्यामुळे तो येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या खालचा पार्ट जो आहे सॉल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर, हे तुम्हाला नाही आहे, हा रेड्युस्ड आहे, त्यामुळे याच्यामधलं काहीही करायचं नाही आहे. पेज नंबर 38 पण पूर्ण कॅन्सल आहे, याच्यामध्ये पण काही नाही करायचंय. पेज नंबर 39 पण कॅन्सल आहे आणि प्रॅक्टिस सेट 2.3 कॅन्सल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, त्याच्यामध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे, तो तुम्हाला करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 पण सॉल्व करायचं आहे. हे क्वेश्चन सॉल्व करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे b² - 4ac ची व्हॅल्यू आहे ना, ही आधी फाइंड आउट करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर एक्सच्या फॉर्म्युलामध्ये टाका. जर तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी खूप अवघड जाईल. ठीक आहे. सो आधी लक्षात ठेवा, आधी b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची आणि मग पुढचा सम सॉल्व करायचा. एक्झाम्पल 3 पण तुम्हाला सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतर फॉर मोर इन्फॉर्मेशन कॅन्सल आहे, याच्यातलं तुम्हाला काही नाही करायचं. एक्झाम्पल 4, 5 दोन्ही पण करायचे आहेत. ऍक्टिव्हिटी कॅन्सल आहे ही. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.4. क्वेश्चन नंबर 1 येणार 1 मार्कसाठी येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 2 येणार 2-3 मार्क्ससाठी येईल. क्वेश्चन नंबर 3 इम्पॉर्टंट आहे, असा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा नक्की सॉल्व करा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघूया. फर्स्टच आहेत 44 पेज नंबरवरती खाली. ऍक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला फिलअप मध्ये विचारू शकतात 1 मार्कसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल, फर्स्ट 1 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 मध्ये 2 आहेत, एक ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे फिलअप सारखा आणि एक नॉर्मल दिलाय, तर दोन्ही पण करा. ऍक्टिव्हिटी बेस्ड करा, कारण तसे क्वेश्चन तुम्हाला जास्त विचारतील. एक्झाम्पल 3 पण सॉल्व करून बघा. नेक्स्ट पेज जो आहे तो तुम्हाला कॅन्सल आहे, ज्यामधलं काही नाही करायचंय. तुम्हाला रिलेशन बिटवीन रूट्स हा पूर्णच पार्ट कॅन्सल आहे. सॉल्व एक्झाम्पल पण नाही करायचं आहे, कॅन्सल आहे. एक्झाम्पल नंबर 2 नेक्स्ट पेज वरती आहे, पेज नंबर 47 वरती, तो पण तुम्हाला कॅन्सल आहे, तेही नाही करायचंय. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 पण कॅन्सल आहे, 47 पेज नंबर, तो पण तुम्हाला नाही येणार. नेक्स्ट पेज ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स, तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, तुम्हाला करायचंच आहे, 1 मार्क्ससाठी येणार. ऍक्टिव्हिटी 2 पण करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल, फर्स्ट 1 सॉल्व करून बघा. नेक्स्ट आहे लेट्स रिमेंबर पार्ट, तर हा पार्ट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हा करायचाच आहे. याच्यामध्ये तुमचे फॉर्म्युलेस आणि तुमचे डेफिनेशन्स आहेत, त्यामुळे हा पार्ट नक्की करा. याच्यामधलं काहीतरी प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारतील. प्रॅक्टिस सेट 2.5 फर्स्ट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, येणारच. त्याच्यामध्ये जो थर्ड 1 आहे ना, तो कॅन्सल आहे, तो तुम्हाला नाही करायचा. क्वेश्चन नंबर 1चा थर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 इम्पॉर्टंट आहे, टिक करा, करायचंच आहे. क्वेश्चन नंबर 3 पण करायचाच आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे, याच्यामधला एक तरी प्रश्न नक्की येईल. क्वेश्चन नंबर 4चा जो फोर्थ 1 आहे ना, 2 - √5, 2 + √5, हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन करून मार्क करा. हा सॉल्व करा, हा परीक्षेमध्ये येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 कॅन्सल आहेत. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट आहे, मार्क करा. ठीक आहे. जर ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, तर जसं मी आधीच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे, हे जे वर्ड प्रॉब्लेम वाले क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सगळेच करायचे आहेत. त्यामुळे ह्या चॅप्टरचे पण जे वर्ड प्रॉब्लेमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सगळेच करायचे आहेत. ठीक आहे. तर एक्झाम्पल 1 नीट रीड करा, इक्वेशन फॉर्म करा आणि नीट सॉल्व करा. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 पण करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.6 फर्स्ट सेकंड दोन्ही पण सॉल्व करून बघा. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो नक्की करा, हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा सॉल्व कराच. ठीक आहे. 4, 5, 6 एक्चुअली मला सगळेच करून बघायचे आहेत, पण याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट म्हणजे मिस्टर कासमवाला, तो पण तुम्ही करू शकता. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 10 पण इम्पॉर्टंट आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, त्यामुळे तो तुम्हाला नक्कीच येईल. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 2 बघूयात. फर्स्ट MCQ क्वेश्चन आहे,
सगळे क्वेश्चन्स करायचेच आहेत. MCQ कंपल्सरी आहेत. क्वेश्चन नंबर 2 टिक करा, 3 करा, 4 इम्पॉर्टंट आहे, त्याला स्टार मार्क केलंय मी, तर तो 4 तुम्हाला करायचाच आहे. जे क्वेश्चन्स मी स्टार मार्क केले ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तिथे जरी मी व्हेरी इम्पॉर्टंट लिहिले नसेल तरी मी तिथे स्टार मार्क केला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5चं सेकंड आणि थर्ड ट्राय करून बघा. क्वेश्चन नंबर 6 मधलं सेकंड क्वेश्चन ट्राय करून बघा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे इम्पॉर्टंट मी मार्क नाही केले, पण तुम्ही सॉल्व्ह करून बघा. प्रत्येक क्वेश्चनचे सगळे सम सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे, पण 1-2 क्वेश्चन तरी सॉल्व्ह करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8, 9 सगळेच मार्क करा. क्वेश्चन नंबर 10 कॅन्सल आहे, तुम्हाला नाही करायचं आहे. ठीक आहे. बाकी सगळे तुम्हाला करून बघायचे आहे. त्याच्यानंतर लेसन नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन, इझी चॅप्टर आहे, एवढं काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. फॉर्म्युले याचे खूप सोपे आहेत. तर फर्स्ट आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स इथे डेफिनेशन दिलं आहे, तुम्ही मार्क नाही केले, पण तुम्ही नक्कीच सिक्वेन्सचं डेफिनेशन वाचून जा. ठीक आहे. त्याच्यानंतर टर्म्स इन अ सिक्वेन्स, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, 1 मार्कला विचारू शकतात, मार्क करा. ऍक्टिव्हिटी 2 पण 1 मार्कला विचारली जाऊ शकते, त्यामुळे मार्क करा. ठीक आहे. हे सगळे ऍक्टिव्हिटी 2चंच मार्क केले. नेक्स्ट पेज वरती फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे क्वेश्चन्स आहेत, एक्झाम्पल हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे तिन्ही करायचे, हे पण तुम्हाला 1 मार्कसाठी विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट पेज नंबर 59 वरती या. लेट्स रिमेंबर पार्ट आहे, तो 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. फॉर्म्युलाज अँड डेफिनेशन्स. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट 1 करायचं आहे, टिक करा. त्याच्यानंतर सेकंड 1 नेक्स्ट पेज करायचाच आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.1 वरती या. जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो 1 मार्कला विचारला जाऊ शकतो. सगळे प्रश्न सोडवू नका, 1-2 प्रश्न सोडवा, तुम्हाला आयडिया येईल की कसे प्रश्न सोडवायचे. क्वेश्चन नंबर 2 पण 1 मार्कलाच येणार. ठीक आहे. पेज नंबर 61. तर पेज नंबर 62 वरती या. क्वेश्चन नंबर 3 मार्क करा, 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 63 वरती या. नाही, 64 पेज नंबर वरती या आता. तर जो एक्झाम्पल 1, 2 आहे, मार्क करा, हे तुम्हाला येऊ शकतं परीक्षेमध्ये. क्वेश्चन नंबर 3 पण मार्क करा, हाही परीक्षेमध्ये येऊ शकतो. जो क्वेश्चन नंबर 4 आहे ना, तो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असे सम्स तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. तर इथे आपला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. तर असे सेम टाईपचे क्वेश्चन येतील, फक्त नंबर वेगवेगळे येतील. जसे इथे विचारलं जाऊ शकतं, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4, असेही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतं. किंवा 4च्या जागी 5, 6, 7 डिव्हिजिबल बाय कोणताही नंबर येऊ शकतो, आणि 2 डिजिट, 3 डिजिट असे नंबर्स येतील. ठीक आहे. त्यामुळे अशा टाईपचे सम्स तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर पेज नंबर 65 एक्झाम्पल 5 सॉल्व्ह करून बघायचं आहे. पेज नंबर 66 वरती या. प्रॅक्टिस सेट 3.2. क्वेश्चन नंबर 1 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळेच ऍक्टिव्हिटी बेस्ड आहेत, त्यामुळे तुम्हाला हे नक्कीच करून बघायचं आहे. यातला एक तरी प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 2 पण करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 4 टिक करा. क्वेश्चन नंबर 5 पण इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 6 इम्पॉर्टंट आहे. 7 टिक करा. 8, 9, 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. हे जे कॉमन डिफरन्स किंवा ऍडिशन वाले क्वेश्चन्स असतात ना, AP वाले, हे तुम्हाला नक्की येतील. एक तरी प्रश्न नक्की येणार याच्यामध्ये. नेक्स्ट पेज वरती या. 67. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायचंय. पेज नंबर 68 वरती या. तिथे पण तुम्हाला काहीच नाही करायचंय. पेज नंबर 69 सम ऑफ फर्स्ट एंड टर्म्स ऑफ एन AP. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. याचे फॉर्म्युलेज दोन्ही पण नीट करा. या पेजवरती याचे फॉर्म्युलेज आहेत, मी मार्क नाही केलेत, पण तुम्ही नक्की करून जा. लेट्स रिमेंबर पार्ट मध्ये पण फॉर्म्युलेज आहेत, जे 1 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट 1 करायचं आहे, सेकंड 1 पण करायचं आहे. एकाच मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा आणि तीच मेथड सगळीकडे यूज करा, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 4 पण करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 4 हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिले आहेत. असं तुम्हाला एखादा सम तरी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो.
प्रॅक्टिस सेट 3.3 वरती या. क्वेश्चन नंबर 1 व्हेरी इम्पॉर्टंट, क्वेश्चन नंबर 2 व्हेरी इम्पॉर्टंट, क्वेश्चन नंबर 3 पण व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 4 ला टिक करा. 5th इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, फिलिप्स सारखा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 6 पण ट्राय करा. क्वेश्चन नंबर 7 नेक्स्ट पेज वरती या. क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. एक तरी सम विचारला नक्की जाऊ शकतो. हे 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येतात. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ एपी. परत वर्ड प्रॉब्लेम वाले सम्स आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम वाले सगळेच सम्स तुम्हाला करायचे आहेत. सो एक्झाम्पल नंबर 1 करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 2 नेक्स्ट पेज वरती करायचा आहे. नेक्स्ट पेज वरती या. 75 एक्झाम्पल नंबर 3 करायचाच आहे. नेक्स्ट पेज 76 एक्झाम्पल नंबर 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा एकदा परीक्षेमध्ये विचारला आहे, त्यामुळे हा प्रश्न नीट करून जा. नेक्स्ट पेज 77 एक्झाम्पल नंबर 5 विचारला जाऊ शकतो, करून जा. एक्झाम्पल नंबर 6 पण विचारला जाऊ शकतो. प्रॅक्टिस सेट 3.4 वरती आता. फर्स्ट सेकंड सगळे सम्स तुम्हाला करायचे आहेत. मी फक्त व्हेरी इम्पॉर्टंट वाले सांगून देते. क्वेश्चन नंबर 2, 4, 5, 6 हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय आहे या क्वेश्चन मध्ये की तुम्हाला ते इक्वेशन्स फॉर्म करता आले पाहिजेत. तुम्हाला एकदा इक्वेशन फॉर्म करायला आली की तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. नंतर प्रॉब्लेम सेट 3 वरती या. MCQ क्वेश्चन नक्कीच करायचे आहेत, त्यामुळे हे तर पूर्णच क्वेश्चन नंबर 1 करायचा आहे. त्याच्यानंतर खाली पण सगळेच क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. कोणताही प्रश्न रेड्यूस नाही आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, 5 आणि 7 याला स्टार मार्क करा. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. असा एकतरी प्रश्न येईल. क्वेश्चन नंबर 9, 10, 11, 12, 13 आणि 14 पण व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे सगळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत, त्यामुळे याच्यातला कोणताही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. असे प्रश्न तर येतीलच. ठीक आहे. त्याच्यानंतर लेसन नंबर 4 तुमचा कॅन्सल आहे. आपण डायरेक्ट लेसन नंबर 5 वरती जाऊयात. तर आपला लेसन नंबर 5 आहे प्रोबॅबिलिटी. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ज्यातला प्रश्न विचारले जातात. तर फर्स्ट इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, तर हे वाचा आणि हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. नंतर ऍक्टिव्हिटी 1, 2 आणि 3 टिक करा. 1 मार्क क्वेश्चन ते येतील. नंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट डेफिनेशन रीड करायचं आहे. याचं MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज नंबर 115 आउटकम्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण वापरणार त्याचे सगळे आउटकम्स माहिती पाहिजे. इथे कॉइनचं आउटकम दिलं आहे, हेड, टेल. त्याच्यानंतर डायचं, असे सगळेच आउटकम तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि हे जे कार्ड आहे ना, कार्ड बद्दल दिले, रेड कार्ड, ब्लॅक कार्ड, हे तुम्ही नक्कीच म्हणजे बाहेर करून जा हवं तर, कारण याच्यामधला एकतरी प्रश्न नक्कीच येईल. काजवाला फेस कार्ड वरती क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे कार्डचं जे काही आउटकम आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला आउटकम माहिती असतील, तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. तुमची प्रोबॅबिलिटी पटकन बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वली लाईकली आउटकम्स टॉपिक पण आहे. याच्यामध्ये द प्रॅक्टिस सेट 5.1 वरती या. पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. एकच प्रश्न आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसचा हा जो टेबल आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट टेबल आहे. 1 मार्क साठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला सगळ्याची सॅम्पल स्पेस किती आहे हे माहिती हवं, त्यामुळे हा टेबल तुम्हाला नीट करायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सॅम्पल स्पेस मध्ये आहे हे कार्डवाला क्वेश्चन. कार्डचे सगळे सॅम्पल स्पेस तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे तुम्हाला काउंट करण्यामध्ये तुमचा वेळ नाही जाणार. नेक्स्ट आहे लेट्स रिमेंबर. 1 मार्क MCQ साठी विचारला जाऊ शकतो, ते पण रीड करा. प्रॅक्टिस सेट 5.2 वरती या आता. क्वेश्चन नंबर 1 करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 हे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत, त्यामुळे हे तिन्ही नीट प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर इव्हेंट डेफिनेशन माहिती हवं, काय आहे इव्हेंट ते MCQ साठी विचारला जाईल. नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट 1 करायचं आहे. याच्यामध्ये कॉइनचं एक्झाम्पल दिलं आहे. तेथे मुलांचं कन्फ्युजन कुठे होतं
ॲटलिस्ट मध्ये आणि ॲटमोस्ट मध्ये. तिथे मी ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट इझी वर्ड मध्ये दिलं आहे. ॲटलिस्ट मीन्स वन ऑर मोर हेड कॅन बी देअर. तर इथे जे तुमचं जे काही तुम्ही सॅम्पल स्पेस काढला आहे तर याच्यामध्ये तुमचं जे हेड आहे, जर तुम्हाला ॲटलिस्ट वन हेड विचारलं आहे, तिथे हेड वन हवंच. वन पेक्षा कमी हेड नाही चालणार. तर वन किंवा मोर हेड चालेल, पण विदाउट हेड नाही चालणार. ठीक आहे, ॲटलिस्ट मध्ये. आणि ॲटमोस्ट मध्ये तुम्हाला वन और नो हेड, म्हणजे एक हेड असलं सॅम्पल स्पेस मध्ये तर तेही चालेल, किंवा नाही आहे एक पण हेड तर तेही चालेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2, तर हाही तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट पेज एक्झाम्पल नंबर 3 करायचा आहे. नेक्स्ट पेज एक्झाम्पल नंबर 3 आहे, तोही तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 डाईसचा क्वेश्चन आहे. डाईसचाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे इम्पॉर्टंट मार्क करा. ठीक आहे. आणि डाईसचा प्रश्न हा खूप सोपा आहे, तुम्हाला इझिली येईल तो. प्रॅक्टिस सेट 5.3 वरती या. तर प्रॅक्टिस सेट 5.3 क्वेश्चन नंबर 1 करा, सॉल्व्ह करा, तुम्हाला येईल. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 5 आहे आणि जो क्वेश्चन नंबर 6 आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कॉइन आणि डायचं आहे एकत्र. तुम्हाला सॅम्पल स्पेस फाइंड आउट करायचे आणि काही इव्हेंट्स दिले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट वरती येऊया. तर इथे व्हॉट इज प्रोबॅबिलिटी, डेफिनेशन बाहेर हवं, फॉर्म्युला माहिती हवा. ठीक आहे. तर सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट वन जे आहे ते तुम्हाला 1 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. एक्झाम्पल नंबर 2 पण करायचा आहे, 2 मार्कसाठी येऊ शकतो किंवा 1 मार्कसाठी. नेक्स्ट पेज एक्झाम्पल नंबर 3 कार्डवाला क्वेश्चन आहे. हे जे कार्डवाले क्वेश्चन्स आहेत हे जनरली फेस कार्ड साठी विचारले जातात. तो जो फेस कार्डवाले क्वेश्चन असतात ते इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे तुम्ही फेस कार्डवाले क्वेश्चन करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 तो पण करा. लेट्स रिमेंबर पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट, MCQ साठी विचारला जाईल. प्रॅक्टिस सेट 5.4 वरती या आता. तर तिथे पण तुम्हाला सगळेच करायचे आहेत, काही रेड्यूस नाही आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मी सांगते. क्वेश्चन नंबर 5 आहे, तो कार्डचा क्वेश्चन आहे, तो इम्पॉर्टंट आहे. आणि ठीक आहे, त्यामुळे हा नक्कीच करा. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट वरती या. फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन आहे आणि MCQ तुम्हाला पेपरमध्ये येतातच. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सगळेच मार्क करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही असे इम्पॉर्टंट नाहीये. क्वेश्चन नंबर 6 नेक्स्ट पेज वरती मार्क करा. क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, फेस वाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. डायचा ऍक्च्युली तो पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो पण मार्क करा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पण इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला रेक्टँगलचा आहे आणि क्वेश्चन नंबर 10 हा स्पिनिंग एरोचा आहे. त्याच्यामधलाही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 11 ही सॉल्व्ह करून बघा. नेक्स्ट पेज 128 सगळेच क्वेश्चन मार्क करा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17 जो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला येतील जसं मी आधीच सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मार्क करून झालेला आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की सगळे लेसनचे लेट्स रिमेंबर पार्ट करा, ते तुम्हाला MCQ साठी येईल. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड आहेत ना, तिथे फिलअप सारखे बॉक्स दिलेले आहेत, हे सगळे प्रश्न करा. याच्यात तुम्हाला कोणता एक तरी प्रश्न नक्कीच येईल परीक्षेसाठी. ठीक आहे. आणि तुम्हाला कमी लेसन्स आहेत त्यामुळे सगळ्याच लेसन मधून थोडे ना थोडे प्रश्न येणार. त्यामुळे नीट सगळ्यांनी प्रॅक्टिस करा आणि पेपर नीट सोडवा. आणि माझ्याकडून सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.